तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आजच्या दिवशी केलं गेलंय। बालचंद्र महाराज संस्थानच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय। सकाळी काकड आरती, पाद्यपूजन सोहळा पार पडला। तसंच सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे। याचाच आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। बघूयात। गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वच मंदिरांमध्ये धार्मिक विविध कार्यक्रम होत असतात। आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये आहोत। कणकवली तालुक्यामध्ये हा बालचंद्र महाराज मंदिरांचं जे संस्थान आहे त्या ठिकाणी देखील विविध सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। पूजा अर्चा सुरू आहे। मंदिरात भक्तांची रांग देखील लागलेली आहे या आशीर्वाद घेण्यासाठी बालचंद्र बाबांचे। आणि त्याच अनुषंगाने सर्व जे आता पद्धतीने ते पाहत आहोत की कशा पद्धतीने याचं नियोजन असणार कार्यक्रमाचं हे देखील येथे संस्थांच्या सहकार्यांकडून जाणून घेणार आहोत। काका, काय नियोजन असतं आज, काय सांगाल? आज गुरुपौर्णिमा, एक सद्गुरूंच्या चरणी लोक भक्तिभावाने या ठिकाणी जमा होतात। अनेक लांब लांबहून लोक, गोव्यापासून पुण्यापासून लोक या ठिकाणी येतात। या ठिकाणी आज सद्गुरू बालचंद्र बाबांच्या या समाधीच्या स्थळी सकाळपासून उत्सवाला सुरुवात झाली। साधारणतः या ठिकाणी एक सत्यनारायणाची महापूजा या निमित्ताने आयोजित केलेले आहे। ते सुजन गोविंद कामत हे दरवर्षी या गुरुपौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतात। त्यानंतर महाप्रसाद होईल, आरती आणि महाप्रसाद। त्यानंतर इथे सुश्राव्य अशी भजनं सादर होतील 1 ते 6 वाजेपर्यंत। आणि त्यानंतर मग त्या काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये असलेल्या कीर्तन महोत्सवामुळे त्या ठिकाणी कीर्तन होईल। बाबांची रात्री महाआरती होईल आणि हा कार्यक्रम आज संपेल। मी आता जवळजवळ माझं वय 76 आहे। त्यानंतर बात तरी 50 पर्यंत आहे। कसं वातावरण असेल? व्यवस्थित, हो प्रसन्न। त्यांनी सांगितलं प्रसन्न वातावरण असतं। त्यामुळे गुरुपौर्णिमेत सर्व आता मंदिरामध्ये भक्तांच्या रांगा पाहायला आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।